विधिमंडळाच्या अधिवेशनापासूनच खरं तर महायुतीतील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ही होऊ लागली। त्यात काही मंत्र्यांची नावं ही समोर आली। त्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक झाले। राज्यव्यापी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। सुरुवातीला महायुतीतील हे नेमके मंत्री कोणकोणते आहेत जे अडचणीमध्ये आलेत ते पाहूयात। सुरुवातीला नाव येतं ते राष्ट्रवादीचे माजी कृषी मंत्री आणि आताचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी का होतीये तर 1997 मधला सदनिका घोटाळा, शेतकऱ्यांच्या विरोधातील कायमस्वरूपी केलेली वादग्रस्त वक्तव्य, कृषी मंत्री पदाबाबतचं बेजबाबदार वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं। ओसाडगावची ही पाटीलकी असं त्यांचं हे वक्तव्य होतं। ऑनलाईन रम्मी खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा समोर आला। त्यानंतर मवियामधील नेते आक्रमक झाले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यांचा राजीनामा सुद्धा घेतलाय। त्यानंतर नाव येतं ते शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं। ते का वादग्रस्त ते पाहूयात। छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेल लिलाव प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचा त्यांच्यावर आरोप केला गेला। यावर इम्तियाज जलील आक्रमक झाले होते। कॉन्ट्रॅक्ट मुलाच्या मालकीच्या कंपनीला नियमबाह्य पद्धतीनं दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला। इम्तियाज जलील यांनी अनेक आरोप पत्रकार परिषद घेत केले। पैशाच्या बॅगसहित व्हायरल त्यांचा एक व्हिडिओ झाला। बेडरूममधला हा व्हिडिओ होता। संजय राऊत यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता, समाज माध्यमावर टाकला होता। त्यामुळे यांच्याही राजीनाम्याची मागणी होती। मग नाव येतं ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं। त्यांचे काय वाद आहेत ते पाहूयात। योगेश कदमांवर अनिल परबांनी गंभीर आरोप केले। योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांच्यावर अनिल परब यांनी गंभीर आरोप केले। कोर्टाचे नियम डावळून वाळू उपशाचा आरोप हा केला गेला। कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला। कदमांच्या आईच्या नावानं असलेल्या सावली बारवर पडलेली धाड, त्यानंतर सुद्धा विरोधक आक्रमक झाले। त्यात बार डान्सर म्हणून पकडलेल्या 22 मुली या धाडीमध्ये सापडल्या। त्यावर सुद्धा जोरदार टीका करण्यात आली आणि यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। त्यानंतर नाव येतं भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं। त्यांच्यावर काय नेमके आरोप केले गेले ते पाहूयात। प्रफुल्ल लोढा याच्यासोबतचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आणि विरोधकांनी गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला। त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। प्रफुल्ल लोढावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप आहेत। त्यांच्यासोबतचा फोटो गिरीश महाजन यांचा समोर आला। प्रफुल्ल लोढासोबत महाजनांची जवळीक असल्याचा आरोप केला गेला। त्यामुळे गिरीश महाजन यांच्याही राजीनाम्याची मागणी केली गेली।